स्क्रीन विजिबल आहे माझी. हो सर. सो लास्ट याच्यामध्ये आपण सिक्युरिटी टेस्टिंग स्टार्ट केलेलं आहे. सो बेसिकली सिक्युरिटी टेस्टिंग म्हणजे काय, तर जस्ट वी आर गोइंग टू बी से दॅट आवर ऍप्लिकेशन इज प्रॉपरली सिक्युर्ड ऑर नॉट. म्हणजे जे काही आपण ऍप्लिकेशन आहे, मग वेब ऍप्लिकेशन असेल, डेस्कटॉप ऍप्लिकेशन, व्हॉट एव्हर ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आपलं, आयदर मोबाईल ऍप्लिकेशन असेल, जे काही ऍप्लिकेशन आपल्या डेव्हलपरने डेव्हलप केलेलं आहे ते सिक्युर्ड आहे की नाहीये हे चेक करण्यासाठी जी टेस्टिंग परफॉर्म करायला लागलो तिला काय म्हणायला लागलो, सिक्युरिटी टेस्टिंग. मग सिक्युरिटी जी आहे ह्याच्यामध्ये देर आर कपल ऑफ टाइप्स. सो बेसिकली वी हॅव स्टार्टेड विथ द ऑथेंटिकेशन. काल आपण पहिली कुठली बघितली, ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन मध्ये आपण डिफरंट काइंड ऑफ ऑथेंटिकेशन वी हॅव सीन. मग त्याच्यामध्ये सिंगल फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, म्हणजे जिथं फक्त युजर आय डी आणि पासवर्डच आपण यूज करायला लागलो, तर त्याला आपण मग सिंगल फॅक्टर ऑथेंटिकेशन. मग त्यानंतर आपण बघितलं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. सो टू फॅक्टर ऑथेंटिकेशन मध्ये वी हॅव सीन, आपण तिथं काय करायला लागलो टू फॅक्टर मध्ये, तर युजर आय डी पासवर्ड सोबत अगेन वी आर गोइंग टू बी एनहान्स द सिक्युरिटी लेवल युझिंग वन मोर लाईक मोबाईल ॲप कोडचं काल जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं, किंवा मोबाईल ॲप कोड असेल, किंवा तुमचा ATM चा पिन असेल. सो किंवा ऑथेंटिकेटर तुम्ही यूज केलं असेल तर ऑथेंटिकेटरचा जो हे असेल, वन टाइम पासवर्ड OTP असेल तर तो. सो जस्ट वी आर गोइंग टू बी एनहान्स द सिक्युरिटी लेवल. सो त्याला काय म्हणायला लागलो, म्हणजे युजर आय डी पासवर्ड अतिरिक्त आपण काय करायला लागलो तिथे एनहान्समेंट करायला लागलो. सो युजर आय डी पासवर्ड अलॉंग विथ द वन मोर ऑथेंटिकेटर आयदर मोबाईल ॲप कोड, तर त्याला म्हणलं काय म्हणलं होतं आपण, हा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. कुठलं ऑथेंटिकेशन, टू फॅक्टर. आणि मल्टी फॅक्टर म्हणजे जिथे सपोज होतं जसं की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, किंवा बँक्स आहेत, किंवा एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत, तर तिथं त्यांना काय लागतं की सपोज दे दे वॉन्ट मोर सिक्युरिटी. सो त्या केसमध्ये दे आर गोइंग टू बी यूज द मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. आपण IT कंपन्या ज्या आहेत दे आर मोस्टली युझिंग द टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. म्हणजे ज्यावेळेस आपण सपोज आपल्याला कंपनीमध्ये आपण जॉईन होतो, तर ते काल सुद्धा तुम्हाला सांगितलं, तर कुठलीही कंपनी ज्यावेळेस तुम्हाला डिव्हाइस म्हणजे लॅपटॉप वगैरे प्रोव्हाइड करायला लागले, तर त्याच्यासोबत वी आर नॉट डिरेक्टली लॉग इन विथ द युजर आय डी अँड पासवर्ड. फक्त युजर आय डी आणि पासवर्डनं आपण आपलं ऍक्सेस करू शकत नाही डिव्हाइस, किंवा आपण त्या नेटवर्कला कनेक्ट करायचं, ज्या नेटवर्क सोबत आपण काम करणार आहे त्यांच्या नेटवर्कला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला ऑथेंटिकेटर हे ॲप मोस्टली आपल्या लॅपटॉप सॉरी मोबाईलमध्ये दे आर गोइंग टू बी, ज्यावेळेस आपण जॉईन होतो त्यावेळेसच ते कॉन्फिगर करून देतात आणि ऍक्टिव्हेट करून सुद्धा देतात. सो वी आर गोइंग टू बी लॉग इन विथ द हेल्प ऑफ ऑथेंटिकेटर इन मीन्स वी आर गोइंग टू बी ऍक्सेस द नेटवर्क. सो आपण ऑथेंटिकेशन बघितलं, ऑथरायझेशन पण बघितलं. ऑथेंटिकेशन नंतर पिक्चरमध्ये यायला लागले ते आहे ऑथरायझेशन. सो ऑथरायझेशन मध्ये आपण काय बघितलं, तर जे ऑथेंटिकेटेड युजर आहेत त्यांना कुठल्या लेवलचा ऍक्सेस प्रोव्हाइड केलेला आहे हे डिफाईन करायला लागले ऑथरायझेशन. म्हणजे काय ग्रँट केलेलं आहे, कुठल्या प्रकारचा ऍक्सेस त्या युजरला ग्रँट केलेला आहे, आणि त्या ऍक्सेस ग्रँट केलेला आहे त्यानुसारच तो युजरला काय करता आलं पाहिजे, ऍप्लिकेशन त्याच्या बियॉन्ड नाही जाता आलं पाहिजे. त्या लेवलपर्यंत, ज्या लेवलपर्यंत ऍक्सेस दिलेला आहे. सपोज बँकेमध्ये जर आपण साधं जस्ट वी आर एंड युजर, आपण एक आपलं सेव्हिंग अकाउंट आहे आणि आपल्याला बँकेनं जे युजर आय डी पासवर्ड दिलेला आहे आपला सेव्हिंग अकाउंट ऍक्सेस करण्यासाठी, तर आपल्याला ज्या एंड युजरच्या ज्या काही फॅसिलिटी असतात त्याच यूज करता यायला पाहिजेत. आपल्याला अकाउंटंटच्या नाहीत फॅसिलिटी यूज करता यायला पाहिजेत. म्हणजे आपलं जे काही ऍक्सेस आहे त्या लेवलपर्यंतच आपल्याला ऍप्लिकेशन ऍक्सेस करता यायला पाहिजे, त्याच्या बियॉन्ड जाता यायला नाही पाहिजे. हे आपण डिस्कस केलं होतं ॲज अ पार्ट ऑफ ऑथरायझेशन. सो आपण काही डिफरन्सेस पण डिस्कस केलेले ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन मध्ये. सो नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ह्याच्यामध्ये, सो नेक्स्ट बघा पेन टेस्ट आहे किंवा पेनिट्रेशन टेस्ट आहे. नेक्स्ट कुठली टाईप आहे सिक्युरिटीमध्ये, देर आर कपल ऑफ टाइप्स ऑफ सिक्युरिटी टेस्टिंग. सो ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन आहे, डायरेक्ट युआरएल टेस्टिंग आहे, युजर प्रिव्हिलेजेस टेस्टिंग आहे, किंवा पेन टेस्टिंग आहे, SQL इंजेक्शन आहे. या 4-5 टाईप, 5 टाईप आहेत या कशाच्या तुमच्या सिक्युरिटी टेस्टिंगच्या. तर त्याच्यातली आपण ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन डिस्कस केलेली. सेकंड आपण बघायला लागलो तर आता पेन टेस्ट. पेन टेस्टलाच पेनिट्रेशन टेस्ट सुद्धा म्हणतात. कुठली टेस्ट, विच टेस्ट वी कॅन कॉल इट एज, if someone is going to ask you pen test or penetration test, so don't get confused. कन्फ्यूज व्हायचं तिथं काही कारण नाहीये.
पेन टेस्ट म्हणजेच त्याचाच लॉंग फॉर्म काय, पेनिट्रेशन टेस्ट. सो पेन टेस्ट और पेनिट्रेशन टेस्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, अ पर्सन हु इज एक्सपर्टाइज or who is authorized to do pen test tries to break into the application. So तो काय करायला लागला, एक तर ऍप्लिकेशन ब्रेक करण्याचा प्रयत्न करायला लागला. अगेन either they are going to be break the application or either they are going to be break your network and systems and tries to find out all the security weaknesses and at the end of the produces a report which shows that security weaknesses. He can also give the some recommendations on that. Then the person can give then the person can again do a test check if the system is now secure or do we have some security weaknesses. So mainly इथं पेन टेस्ट किंवा पेनिट्रेशन टेस्ट काय करायला लागलाय, तर आपलं ऍप्लिकेशन कुठं म्हणजे काही लूप होल्स आहेत का जिथून आपलं ऍप्लिकेशन ब्रेक करता येईल, किंवा आपली जी नेटवर्क आपल्या ऑर्गनायझेशनचे जे काही नेटवर्क आहे त्या नेटवर्कमध्ये काही आहेत का विकनेसेस. सो हे फाइंड आउट करण्यासाठी जो पर्सन म्हणजे जी टेस्टिंग आपण म्हणजे मोस्टली डेव्हलपर्स आर गोइंग टू बी डू सच काइंड ऑफ टेस्टिंग. मग ऍप्लिकेशन मध्ये कुठं ब्रेक करता येते का हे बघायला लागले, किंवा नेटवर्क आपलं जे ऑर्गनायझेशनचं नेटवर्क आहे त्याच्यामध्ये काही लूप होल्स आहेत का, की सिस्टम म्हणजे कुठलाही अनऑथराइज्ड पर्सन सिस्टीम मध्ये एंटर करू शकतो का, नेटवर्क मध्ये एंटर करू शकतो का, किंवा ऍप्लिकेशन ऍक्सेस करू शकतो का. सो हे चेक, हे सिक्युरिटी विकनेसेस फाइंड आउट करण्याचं काम जो करायला लागलाय तो डेव्हलपर ज्याला ऍक्सेस दिलेला आहे सिस्टम म्हणजे कंपनीने की डू द पेन टेस्टिंग, आणि दे आर गोइंग टू बी ट्राय टू फाइंड आउट द विकनेसेस. मग जे काही त्याला विकनेसेस फाइंड आउट होतील त्याचा तो रिपोर्ट जनरेट करणार, ते सांगणार कंपनीला की हे विकनेसेस आहेत, इथे इथे वल्नरेबिलिटीज आहेत, इथून ऍक्सेस अटॅक होऊ शकतो आपल्या ऍप्लिकेशनवर, आपल्या ऑर्गनायझेशन सिस्टीमवर म्हणजे जे काही सर्व्हर असतील त्याच्यावर. सो वी आर गोइंग टू बी मोर सेक्युअर. कसं करायला पाहिजे तो पण तो सांगतो. त्यानुसार मग सिस्टीम मग सगळ्या ऍक्शन्स होतात, सिस्टीम ऍप्लिकेशन तसं सिक्युअर केलं जातं. आणि परत अगेन ते केल्यानंतर परत दे आर गोइंग टू बी डू वन मोर राऊंड ऑफ पेनिट्रेशन और पेन टेस्ट. तो डेव्हलपर परत आणखी एकदा चेक करतो आणि सिक्युअर आहे की नाही, हे प्रोटेक्टेड आहे की नाही ऍप्लिकेशन नेटवर्क, हे तो चेक करतो. So basically we are not going to be do or we are not responsible for doing the pen testing or penetration testing, but this is important because in interview there might be someone is going to be ask you what is meant by pen test or penetration test. They are going to be ask you in your organization there will be a pen test. So आपल्याला सुद्धा मेल येतात, आपण जरी इन्व्हॉल्व नसलो ज्यावेळेस डेव्हलपर ही पेन टेस्ट पेनिट्रेशन टेस्ट करत असतात त्यावेळेस वी गॉट ट्रिगर अ मेल, किंवा आपले जे डेली स्टँडअप कॉल असतो त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला वी आर गोइंग टू बी म्हणजे अनालाइज होतात. ज्यावेळेस डेव्हलपरला सांगितलं जातं की पेन टेस्ट करा, पेनिट्रेशन टेस्ट करा, तर त्यावेळेस आपल्याला वी हॅव अन आयडिया. सो त्यामुळं हे पेन टेस्ट काय आहे, पेनिट्रेशन काय आहे, तर नेटवर्क सिक्युअर आहे की नाही, ऍप्लिकेशन सिक्युअर आहे की नाही, हे डेव्हलपर ज्या वेळेनं म्हणजे चेक करायला लागला किंवा तिथे विकनेसेस फाइंड आउट करायला लागला, त्या टेस्टिंगला काय म्हणायला लागलो आपण, वी कॅन कॉल इट एज अ पेन टेस्ट और पेनिट्रेशन टेस्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा एसक्यूएल इंजेक्शन. थर्ड कुठलं टाईप आहे, ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन बघितलं फर्स्ट आपण, सेकंड बघितलं पेन टेस्ट, थर्ड सिक्युरिटीचं टाईप काय, एसक्यूएल इंजेक्शन. आता एसक्यूएल इंजेक्शन काय आहे, तर जस्ट हिअर वी कॅन से दॅट इट इज अ टाईप ऑफ अटॅक. काय आहे आपल्याला एसक्यूएल, एसक्यूएल म्हणजे काय, मोस्टली आपण डेटाबेसवर, कारण एसक्यूएल कुठली लँग्वेज आहे, डेटाबेसची स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, सिक्वल किंवा एसक्यूएल म्हणतो त्याला आपण, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता हे इंजेक्शन सिक्वलचेच इंजेक्शन आहेत. तर इंजेक्शन म्हणजे काय, जस्ट वी आर गोइंग टू बी डू वन काइंड ऑफ अटॅक ऑन आवर डेटाबेस. आपण काय करणार आहेत, हे इंजेक्शन यूज करून, म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा काय, जे हॅकर्स असतात ते काय करतात, डेटा हॅक करायचा आहे, तर डेटा हॅक करायचा आहे तर बेस्ट वे काय, डेटाबेसवर अटॅक करा. डेटाबेसवर अटॅक करा, तिथून डेटा लीक होते का बघा, तिथून डेटा लीक झालं की तुमचं सगळंच पूर्ण ऍप्लिकेशनचा डेटाबेसच सगळा काय इन्फॉर्मेशन आहे काय नाही ते हॅकर्सला भेटू शकते. मग त्याच्यासाठी ते हॅक करण्यासाठी किंवा डेटाबेसवर अटॅक करण्यासाठी एक जो वे आहे तो आहे एसक्यूएल इंजेक्शन. मग एसक्यूएल इंजेक्शन काय आहे, तर काही मॅलिसियस क्वेरीज आहेत.
किंवा मॅलिसियस एसक्यूएल स्टेटमेंट आहेत का, जे आपण यूज करून आपला डेटाबेसवर अटॅक करू शकतो. आता मग हे हॅकरनं करण्याच्या आधी आपल्याच डेव्हलपरनं जर हे एसक्यूएल इंजेक्शन आपल्या डेटाबेसवर फायर केले किंवा आपण ॲज अ टेस्टर, ब्लॅक बॉक्स टेस्टर, आपण सुद्धा डेटाबेस टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व असतो. सो why we are not going to be do such kind of attacks in our database and see our database is properly protected or not. मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू बी डू द, मग हे एसक्यूएल इंजेक्शन म्हणजे कसं, मॅलिसियस क्वेरी. तर नेमक्या कशा क्वेरी असतात ह्या, तो जस्ट हिअर वी कॅन सी सम एक्झाम्पल. सो आता बघा, जस्ट हिअर आपल्याला काय करायचंय की डेटाबेसवर प्रॉपर आपल्याला काय करायचंय, अटॅक करायचंय. सो अटॅक करण्यासाठी जस्ट हिअर वी कॅन सी सम क्वेरीज. आता बघा, अँड आणि ऑर असे डिफरंट डिफरंट ऑपरेटर आपण माहिती आहेत तुम्हाला. अँड ऑपरेटर आहे, ऑर ऑपरेटर आहे. येस सर. anyone knows? Any- येस. शंकरला माहिती आहे, आणखी बाकीच्यांना कोणाला माहिती आहे? हम्म येस सो येस माहिती. अँड ऑपरेटर किंवा ऑर ऑपरेटर. तर आता इथं काय केलेलं आहे, जस्ट हिअर वी कॅन सी वन एक क्वेरी आपण इथं बघायला लागलो. इथं सिलेक्ट जे आहे, आपल्याला डेटाबेस मधून डेटा काही फेच करायचा असेल तर आपण सिलेक्ट स्टेटमेंट यूज करतो. डेटाबेसमध्ये आपण डीपमध्ये हे सगळं बघणार आहे, ते सिलेक्ट स्टेटमेंट, इन्सर्ट स्टेटमेंट, कधी कुठली स्टेटमेंट, क्रिएट स्टेटमेंट कधी यूज करतो. सो इथं आपल्याला फेच करायचं, एक टेबल आहे समजा, डेटाबेस त्याला म्हणू, त्याच्यामधून आपल्याला डेटा फेच करायचा आहे. तो फेच करण्यासाठी आपण इथं स्टेटमेंट काय यूज केली, सिलेक्ट. सिलेक्टमध्ये आपण नंतर नेक्स्ट काय केलेलं आहे, स्टार म्हणजे काय, त्या डेटाबेसमध्ये जेवढे काही कॉलम असतील ते सगळे कॉलम, सगळ्या डेटा जर आपल्याला फेच करायचा असेल, सगळ्या कॉलम मधला डेटा फेच करायचा असेल तर आपण यूज काय करायला लागलो, स्टारच्या ऐवजी आपल्याला स्पेसिफिक कॉलम मधला डेटा फेच करायचा असेल तर आपण ते कॉलमची नावं देतो तिथं. सपोज एम्प्लॉई आय डी नावाचा कॉलम आहे, एम्प्लॉई नेम नावाचा कॉलम आहे, डिजिग्नेशन नावाचा कॉलम आहे, सॅलरी नावाचा कॉलम आहे. तर अशा पण आपल्याला स्पेसिफिक तेच कॉलम रिट्राईव्ह करायचे असतील तर ते नावं मेन्शन करू शकतो. स्टार म्हणजे काय झालं, ऑल कॉलम्स. वी आर गोइंग टू बी कॉल ऑल कॉलम्स. आता फ्रॉम म्हणजे कशातून तुम्हाला फेच करायचं आहे, तर त्या टेबलला काहीतरी नाव असतं. आपण टेबल ज्यावेळेस क्रिएट करतो त्या टेबलला नाव डिफाईन केलेलं असतं. सो आपण इथं बघू शकतो त्या टेबलचं नाव काय, प्रोडक्ट्स. कुठल्या टेबलमधून डेटा फेच करायचा तुम्हाला, प्रोडक्ट्स टेबलमधून डेटा काय करायचा, तो सगळाच डेटा फेच करायचा, कारण आपण स्टार दिलेले आहे. स्टार म्हणजे ऑल कॉलम्स, सगळ्या कॉलम मधला सगळ्या टेबलचा डेटा आपल्याला काय करायचंय, फेच करायचंय. आता त्याच्या पुढे काय दिलेलं आहे, वेअर कॅटेगरी इज इक्वल टू गिफ्ट्स. त्या प्रोडक्टमध्ये कॅटेगरी आहे, त्या याच्यामध्ये काय आहे, कॅटेगरी आपण डिफाईन केलेली. तर कॅटेगरी काय दिलेली, कॅटेगरी इज इक्वल टू गिफ्ट्स. म्हणजे वेअर मध्ये आपण काय करतो, कंडिशन डिफाईन करतो, स्पेसिफिक डेटा रिट्राईव्ह करायचा आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो, वी आर डिफायनिंग अ कंडिशन. सो तिथं कंडिशन काय दिली, वेअर कॅटेगरी इज इक्वल टू काय, गिफ्ट्स, अँड रिलीज इज इक्वल टू काय, रिलीज इज इक्वल टू काय दिलेलं आहे, रिलीज इज इक्वल टू 1. आता इथं काय होतं, सो जस्ट हिअर वी कॅन से, आता जसं बघितलं ऑल डिटेल्स फेच करायचे म्हणून आपण स्टार यूज केलं. टेबल कुठला, प्रोडक्ट्स नावाचा, त्याच्यामध्ये कॅटेगरी काय यूज केलेली, गिफ्ट्स, आणि रिलीज इज इक्वल टू काय केलेलं आहे, 1. सो आता इथं काय करायला लागलो, द रिस्ट्रिक्टेड रिलीज इज इक्वल टू 1 इज बिंग युज्ड टू हाईड प्रोडक्ट्स दॅट आर नॉट रिलीज्ड. म्हणजे 1 आणि 0 हे आपण काय यूज करायला लागलो, म्हणजे ट्रू आणि फॉल्स, जसं आपण म्हणतो की बुलियन ज्या व्हॅल्यू आहेत, तर आपण मोस्टली काय करतो, ट्रू असेल तर वी आर गोइंग टू बी गिव्हन ॲज अ 1, फॉल्स असेल तर वी आर गोइंग टू बी गिव्हन ॲज अ 0. मग इथं काय केलेलं आहे, 1 म्हणजे रिलीज इज इक्वल टू 1 म्हणजे काय, इज बिईंग युज्ड टू हाईड द प्रोडक्ट्स दॅट आर नॉट रिलीज्ड. जे रिलीज केलेले नाहीत त्याची व्हॅल्यू काय केलेले,
रिलीज इज इक्वल टू 1 न रिस्ट्रिक्ट केलेली. आणि वी कुड ॲझ्युम दॅट अनरिलीज्ड प्रोडक्ट रिलीज इज इक्वल टू 0. सो मग आता इथं ह्या केसमध्ये काय करायला लागलो, जर ही जी क्वेरी फायर केली हा, तर तुम्हाला काय व्हायला लागलंय, कुठला, तर जे नॉट रिलीज झालेले प्रोडक्ट आहेत हा, आणि ही जर कॅटेगरी असेल, त्याच्यामध्ये कॅटेगरी जर तुमच्या त्या टेबलमध्ये कुठे डिफाईन केलेली असेल गिफ्ट्स, तर त्याचे सगळे जे प्रोडक्ट रिलीज केलेले नाहीयेत ते सगळा डेटा काय होणार इथं या केसमध्ये. आता अँड मध्ये काय लागतं, ज्यावेळेस आपण अँड यूज करतो, दोन्ही कंडिशन काय व्हायला पाहिजेत, ट्रू असायला पाहिजेत. हे अँड गेट म्हणजे जे लॉजिकल गेट आहे किंवा अँड ऑपरेटरचं हे बिहेवियर आहे. बिहेवियर काय म्हणतं, आता इथं विअर मध्ये आपण दोन कंडिशन दिल्यात. पहिली आहे कॅटेगरी, दुसरी काय, कॅटेगरी इज इक्वल टू गिफ्ट, अँड सेकंड वन इज रिलीज इज इक्वल टू 1. 1. सो जर दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या, त्या प्रोडक्ट्स मधला सगळा डेटा काय होईल, Fetch होईल. म्हणजे फेच होईल, राईट. त्या पूर्ण प्रोडक्ट मधला डेटा. मग आता इथं अशाच प्रकारच्या इथं काय करायला लागलो आपण, ज्यावेळेस आता जसं की आता ह्या केसमध्ये सपोज हे रिलीज्ड वगैरे तिथं काही नसेल डिफाईन, किंवा गिफ्ट नावाची कॅटेगरीच नाहीये, तर इथं काय होणार, डेटा फेच नाही होणार. कारण अँड गेट काय सांगताय, दोन्ही कंडिशन काय पाहिजेत, बोथ कंडिशन शुड बी ट्रू. त्याच्यातली एक जरी कंडिशन ट्रू नसेल तर काय, डेटा होईल लीक, नाही. नाही होणार. मग आता इथं आपण आणखी एक बघू शकतो, आणखी एक क्वेरी आहे. आता इथे अँडच्या ऐवजी काय, कुठलं गेट यूज केलं, OR गेट. ऑर गेट मध्ये कंडिशन काय दिली इथे, 1 इज इक्वल टू काय दिलं, 1 is equal to 1. 1 इज इक्वल टू 1. आता हे युनिव्हर्सल ट्रू आहे, 1 इज इक्वल टू 1. Yes. 1 इज इक्वल टू 1 काय, युनिव्हर्सल ट्रू, म्हणजे ही कंडिशन. आता ऑर गेट काय करतं, आयदर ज्यावेळेस आपण ऑर गेट यूज केलेलं आहे, सो आयदर दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी तो डेटा काय करणार आहे, लीक करणार आहे, फेच करणार आहे. ऑर गेट काय म्हणतो, एक तर दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तर डेटा फेच नाही होणार, पण दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी डेटा काय होणार आहे, ऑर गेटमध्ये डेटा फेच होणार आहे. मग आता इथं ज्यावेळेस आपण काय करायला लागलोत, इथं काय करायला लागलोत, ऑर कंडिशन काय यूज केली, कॅटेगरी, वेअर कॅटेगरी इज इक्वल टू गिफ्ट ऑर 1 इज इक्वल टू 1. मग ज्यावेळेस हे जरी गिफ्ट कॅटेगरी नसल, तरी 1 इज इक्वल टू 1 आहे, हे ऑलवेज ट्रू आहे. Yes. ओके, मग 1 इज इक्वल टू ऑलवेज ट्रू असल्यामुळे हे काय करेल, ह्या प्रोडक्ट टेबल मधला डेटा काय करेल, सगळं दे आर गोइंग टू बी फेच ऑल द डेटा. Yes. मग त्याच्यामुळं इथं काय व्हायला लागलंय, जस्ट हिअर वी कॅन से दॅट अशा मॅलिसियस ह्या कसल्या क्वेरी आहेत, ह्या मॅलिशियस क्वेरी आहेत. ह्या कसल्या क्वेरी आहेत, मॅलिसियस. सो मग आता ह्या केसमध्ये जर अशा मॅलिसियस क्वेरी आपण फायर केल्या आणि तुमचा डेटा जर लीक झाला, तुमचा डेटा काय झाला, लीक झाला, तर त्याच्यामुळं काय व्हायला लागला, आता इथं काय करायला लागलो आपण, जस्ट हिअर वी कॅन से दॅट सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर वेअर युजर नेम इज इक्वल टू विनर अँड पासवर्ड इज इक्वल टू, म्हणजे एका युजरचं सपोज तुमच्याकडं क्रेडेन्शियल्स आहेत आणि तुम्ही काय करायला लागलात, पूर्ण टेबल इथून काय करायला लागलात, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स. मग इथे कंडिशन दिली तुम्ही, वेअर युजर नेम इज इक्वल टू, आणि सपोज हे जर करेक्ट असतील, तर परत काय करायला लागलो, अगेन वी आर गोइंग टू बी गिव्ह युजर नेम इज इक्वल टू काय केलं, ऍडमिनिस्ट्रेटर, अँड पासवर्ड इज इक्वल टू, वी आर नॉट गोइंग टू बी गिव्ह एनिथिंग. सो मग सपोज इथं काय आहे, अटॅकर हे जे आहे अशा प्रकारचे, म्हणजे इथं काय हे जस्ट हिअर दे आर गोइंग टू बी गिव्ह सम एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल दिलेले आहेत की ह्या मॅलिशियस क्वेरी आहेत, ह्या ज्या दिलेल्या आहेत इथं, म्हणजे तुम्ही ऑर यूज करायला लागलात, 1 इज इक्वल टू 1 ट्रू कंडिशन यूज करायला लागलात. सो अशा मॅलिशियस क्वेरी यूज करून तुम्ही काय करायला लागलात, हिअर वी आर गोइंग टू बी लीक द डेटाबेसवर अटॅक करून डेटाबेस काय करायला लागलोत आपण इथं, हॅक करायला लागलोत. मग डेटाबेस इथून जर तुमचा हॅक झाला, म्हणजे तुमच्या पूर्ण ऍप्लिकेशनचा सगळा डेटाबेस जर हॅक झाला,
तर काय राहिलं मग तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये? मग त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे फक्त UI मध्ये ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन टेस्टिंग करून किंवा डेव्हलपरनं पेन टेस्टिंग करून इनफ नाहीये. आपला डेटाबेस सुद्धा काय झालेला पाहिजे, प्रोटेक्टेड पाहिजे. आपला डेटाबेस सुद्धा प्रोटेक्टेड पाहिजे की नाही? मग त्याच्यासाठी काय करायचंय? डेटाबेस डेव्हलपर काय करतात? दे आर गोइंग टू बी डेव्हलप म्हणजे असे SQL इंजेक्शनच्या मॅलिशियस क्वेरी क्रिएट करतात ज्या यूज करून हॅकर अटॅक करू शकतो. आणि त्या ऑलरेडी आपण म्हणजे ॲज अ QA ब्लॅक बॉक्स टेस्टर वी आर गोइंग टू बी ज्या काही क्वेरी दिलेल्या आहेत आपल्याला ह्या क्रिएट करायच्या गरज नाहीये, बिकॉज वी आर नॉट अ DB डेव्हलपर और वी आर नॉट एबल टू मीन्स आपल्याकडे लेवल पण नाही आपली QA ची की ते आपण कसं प्रोटेक्ट करू डेटाबेस. हे काम आहे डेटाबेस डेव्हलपरचं, बॅक एंड डेव्हलपरचं. सो ते का करणार आहेत? दे आर गोइंग टू बी डेव्हलप म्हणजे ते क्रिएट करणार आहेत अशा SQL इंजेक्शन्स जे की हॅकर्स अटॅक करू शकतात, अटॅकर्स अटॅक करू शकतात. आणि ते आपल्याला देतील आणि सांगतील की ह्या क्वेरी एक्झिक्यूट करा आपल्या डेटाबेसवर DBवर आणि डेटा लीक होतोय का नाही चेक करा. मग ते आपण ज्यावेळेस चेक करू, जर कुठं डेटाबेस लीक होत असेल तर परत मग डेटाबेस डेव्हलपर काय करेल, त्याला आणखी कसं प्रोटेक्ट करता येईल ते प्रोटेक्ट करेल. अगेन वी आर गोइंग टू बी डू वन राऊंड ऑफ टेस्टिंग अँड सी इज देअर. ह्या अशा मॅलिशियस क्वेरी एक्झिक्यूट करून डेटाबेस काय व्हायला नाही पाहिजे, आपला डेटाबेस लीक नाही व्हायला पाहिजे. सो त्याच्यासाठीची जी ही टेस्टिंग आहे तिला काय म्हणायला लागलो? कुठली टेस्टिंग म्हणतोय? SQL इंजेक्शन. कुठली टेस्टिंग म्हणायला लागलो आपण? SQL इंजेक्शन. सो ज्या SQL इंजेक्शन मुळे काय व्हायला लागलंय, आपला डेटाबेस काय करायला लागलो आपण, आपला एंटायर डेटाबेस कसा असला पाहिजे, सिक्युअर असायला पाहिजे. मग आपण इथं म्हणू शकतो की बॅक एंडसाठी आपण SQL इंजेक्शन आपण इथं सिक्युरिटी टेस्टिंग मध्ये परफॉर्म करायला लागलो. फ्रंट एंड मध्ये तर आपण ऑथेंटिकेशन टेक्निक बघितली, त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स बघितल्या आपण. ती मोस्टली लॉग इन साठी वगैरे ऑथेंटिकेशन आपण परफॉर्म करायला लागलो. तर ऑथरायझेशन मध्ये व्हॉट काइंड ऑफ युजर्स आहे, त्याला त्या बियॉन्डचा कुठल्या लेवलचा ऍक्सेस दिलेला आहे ते आपण चेक करायला लागलो ऍज अ पार्ट ऑफ ऑथरायझेशन. परत पेन टेस्टिंग मध्ये आपलं ऍप्लिकेशन सिक्युअर आहे की नाहीये हे आपण चेक करायला लागलो होतं. ऍप्लिकेशन आपलं प्रॉपरली सिक्युअर्ड आहे की नाहीये. परत अगेन हिअर वी आर हॅव्हिंग सम काइंड ऑफ टेस्टिंग. सो जस्ट हिअर वी कॅन सी. सो सिक्युरिटी मध्येच बघा आता नेक्स्ट आणखी कुठली आहे, कुठली टेस्टिंग आहे? डायरेक्ट URL टेस्टिंग. सो डायरेक्ट URL टेस्टिंग म्हणजे काय करायला लागलो आपण? जस्ट हिअर वी कॅन सी दॅट इन दिस टाइप ऑफ टेस्टिंग वन विल डायरेक्टली एंटर द URLs of secured pages in order to check whether the secured pages are directly accessible or not without login to the application. सपोज आता काय करायला लागलो मी, आधी जस्ट आय एम लॉग इन, मी इथं काय करतो एका ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करायला लागलो. कन्सिडर करा जस्ट आय एम गोइंग टू बी लॉग इन. हे सिक्युअर ऍप्लिकेशन जसं म्हणायला लागलो आपण. आता हे सिक्युअर आहे का तर आपण बघू शकतो तिथं काय आलेलं आहे. ज्यावेळेस मी इथं कनेक्शनवर चाललोय इथं ह्याच्यावर क्लिक करतो या सिम्बॉलवर, कनेक्शन काय म्हणतंय, कनेक्शन कसं आहे, सिक्युअर आहे. किंवा जर आपण हे बघितलं पूर्ण, मी पूर्ण हे बघितलं तर HTTPS ज्यावेळेस येतं वेबसाईटमध्ये, ज्यावेळेस आपण कुठली वेबसाईट ऍक्सेस करायला लागलो, HTTP एक प्रोटोकॉल आहे आणि HTTPS नावाचा एक प्रोटोकॉल आहे. HTTPS म्हणजे काय आलं, सिक्युरिटी. S स्टँड फॉर, हा HTTPच्या पुढचा जो S आहे तो कशासाठी आहे, दिस इज फॉर Security. सिक्युरिटी. आता मग ही वेबसाईट कशी आहे, सिक्युअर आहे, राईट. वी कॅन से दॅट दिस कनेक्शन इज सिक्युअर. आपण इथं जाऊन पण बघितलं कनेक्शन काय आलं, कनेक्शन इज सिक्युअर आहे, राईट. मग आता इथे कनेक्शन सिक्युअर आहे, ठीक आहे. मग मी या ऍप्लिकेशन मध्ये काय करतो, आता सुरुवातीला लॉग इन करतोय. सो युजर ID, पासवर्ड, ऍप कोड हे सगळं टाकून मी ऍप्लिकेशन मध्ये काय करायला लागलो, तर ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन झालेलं आहे, राईट. मी डॅशबोर्ड पेजवर आहे आता. इथं कुठल्या पेजवर आहे मी, आय एम ऑन डॅशबोर्ड पेज. सो सपोज आता हे सिक्युअर पेज आहे, राईट. मी हे सिक्युअर पेज काय केलं, कॉपी केलं, डिफरंट ब्राउझर ओपन करायला लागलो मी. कुठला ब्राउझर इथं ओपन करायला लागलो,
आय एम गोइंग टू बी ओपन अन ब्राउझर कॉल्ड मोझिला. आणि तिथं मी काय केलं, हे पेज सेम सिक्युअर पेज आहे, राईट, कॉपी केलेलं आहे मी तिथं. ऑलरेडी त्या पेजमध्ये मी सगळं युजर आय डी पासवर्ड टाकून तिथं गेलेलो आहे ऑलरेडी. आता ते पेज कॉपी केलं आणि मी इथं काय करायला लागलो, हिट करतो. इथं हिट केल्यानंतर बघा कुठल्या पेजला नेव्हिगेट केलं त्यानं गेलं का पासवर्ड, म्हणजे डायरेक्ट ऍप्लिकेशन मध्ये नेलं का आपल्याला कुठल्या पेजवर आणलंय ना. गेलोत का ऍप्लिकेशन मध्ये, डॅशबोर्ड मध्ये आपण दिसायला लागलंय का डॅशबोर्ड इथं, कॅन वी सी नाही. डॅश. हा नाही. आपण कुठल्या पेजला त्यानं रिडायरेक्ट केलं आपल्याला, लॉग इन केलं. लॉग इन पेजला त्यानं काय केलं, रिडायरेक्ट केलं. म्हणजे काय व्हायला लागलंय, सो डायरेक्ट URL टेस्टिंग जी आहे ही डायरेक्ट URL टेस्टिंग इज नथिंग बट काय करायला लागलो आपण, तर जे सिक्युअर पेजेसमध्ये आपण आधी ऍप्लिकेशनमध्ये लॉग इन करणार, ते सिक्युअर पेजेस कॉपी करणार, डिफरंट ब्राउझरमध्ये जाणार आणि ते ऍक्सेसिबल आहेत की नाही काय करणार आपण, चेक करणार. डिफरंट ब्राउझरमध्ये म्हणा, डिफरंट मशीन्समध्ये म्हणा, मी ते सिक्युअर URL कॉपी करून चेक करायला लागलो. सो ऍक्सेसिबल जर असतील तर ते तिथं सिक्युरिटीचा गॅप आहे फार मोठा. म्हणजे तिथं सिक्युरिटी नाहीये, तुमचे असं ऍक्सेस करता यायला पाहिजे का पेज. डायरेक्ट जर तुमच्याकडे URL असेल, सिक्युअर URL तुम्ही कॉपी केलं आणि ते जर दुसरीकडे टाकून बघितलं आणि जर ते ऍक्सेस होत असेल, तिथं सिक्युरिटीमध्ये थ्रेट आहे, सिक्युरिटीमध्ये गॅप आहे. सो याच्यासाठी मग आपण इथं ऍप्लिकेशन आहे का तुमचं सिक्युअर, आता बघितलं हे ऍप्लिकेशन सिक्युअर आहे की नाहीये, झिरोच होतोय का. मी सिक्युअर URL कॉपी केलं, सपोज मी हे तुम्हाला शेअर केलं चॅटमध्ये आणि म्हणलं चेक करा तुमच्या मशीनवर, जस्ट आय एम गोइंग टू बी कॉपी दॅट URL, आय एम गोइंग टू बी शेअर यू इन अ चॅट. चॅटमध्ये शेअर केलं आणि सांगितलं चेक करा तुमच्या मशीनवर. जर ते झालं, तुम्ही जर तिथं सक्सेसफुली लॉग इन झालात, तर तिथं सिक्युरिटीमध्ये थ्रेट आहे. सिक्युरिटीमध्ये काय थ्रेट आहे, गॅप आहे. पण जर नाही लॉग इन झालं तर तिथं सिक्युरिटीमध्ये थ्रेट आहे का, गॅप आहे का, येस ऑर नो. येस. सो म्हणजे हे सक्सेस ऍक्सेस व्हायला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठीच इथं आपण ब्लॅक बॉक्स टेस्टर कुठली टेस्टिंग करायला लागलोत आपण, डायरेक्ट URL. डायरेक्ट URL. याच्यामध्ये आपण काय करायला लागलो, सिक्युअर्ड पेजेसची URL कॉपी करतोय आणि डिफरंट ब्राउझरमध्ये, डिफरंट सिस्टम्समध्ये एंटर करून चेक करतोय की ते ऍक्सेसिबल आहेत की नाही. जर ऍक्सेसिबल असतील तर वी आर गोइंग टू बी रेज द बग. आणि हाय प्रायोरिटीचा बग, हायेस्ट प्रायोरिटीचा बग आपण त्या केसमध्ये रेज करू. ह्या डायरेक्ट URL ही दिस इज ऑल्सो काइंड ऑफ सिक्युरिटी टेस्टिंग. परत तिसरी जी आहे तर फायरवॉल लिकेज टेस्टिंग किंवा युजर प्रिव्हिलेजेस टेस्टिंग. सो ही आपण ऑथरायझेशन ज्यावेळेस करायला लागलोत ना, आपण ऑथेंटिकेशन नंतर जी आपण ऑथरायझेशन बघितली होती, तर ऑथरायझेशन मध्ये ही सुद्धा टेस्टिंग आपण करतो. कुठली, फायरवॉल लिकेज किंवा युजर प्रिव्हिलेजेस टेस्टिंग. सो इथं काय करायला लागलो, सपोज एक युजर आहे, त्याला जे काही मॉड्यूल्सचा ऍक्सेस आहे, तर त्याच्या बियॉन्ड त्याला काही ऍक्सेस करता येतं का. जर त्याला ऍक्सेस करता येत असेल तर तो सुद्धा काय झाला इथं, म्हणजे त्याच्या बियॉन्ड जर तो ऍक्सेस, सपोज नॉर्मल युजर आहे त्याला ऍडमिन लेवलचा ऍक्सेस आपण प्रोव्हाइड करू शकतो का, किंवा तो ऍडमिन लेवलला जे काही मॉड्यूल्स सेट केलेले आहेत तो टेस्ट करू शकतो, म्हणजे त्याचा ऍक्सेस करू शकतो का तो नॉर्मल युजर. इज इट, सपोज आता जस्ट बघा, आता माझं एक ऍप्लिकेशन आहे, जस्ट आय एम गोइंग टू शो यू वन एक्झाम्पल हिअर, फायरवॉल लिकेज टेस्टिंग. सो त्याच्यामध्ये काय करायला लागलो, ज्या काइंडचा युजर आहे, सपोज एंड म्हणजे नॉर्मल युजर आहे, जसं की मी इथं आता एक्झाम्पल मध्ये एजंट सांगितलं, एजंट युजर आहे तर त्याला लिमिटेड ऍक्सेसच असायला पाहिजे ऍप्लिकेशनचा. दे आर नॉट ऍक्सेसिंग बियॉन्ड देअर लिमिट्स. तो त्याच्या ऍक्सेस त्याच्या बियॉन्ड, म्हणजे जसं ऍडमिनला ऍक्सेस आहे, ऍडमिन युजरला कसं आहे, पूर्ण होल ऍप्लिकेशनचा ऍक्सेस आहे. तो काय करू शकतो, एजंट क्रिएट करू शकतो. आता आपण बघितलं क्रिएट एजंट, एजंटला जाऊन एजंट क्रिएट करता येईल का, एजंटला जाऊन एजंट क्रिएट करता येईल का, किंवा एजंटला जाऊन एखादा ऍडमिन युजर क्रिएट करता येईल का. नाही. इथं जाऊन मला एखादा बॉट क्रिएट करायचा आहे, तो डिप्लॉय करायचा आहे, ते एजंटला क्रिएट करता येईल का, नाही. ह्या गोष्टी एजंटला करता येणार नाहीत.
आणि तेच आपल्याला ह्या टेस्टिंगमध्ये काय करायचंय, चेक करायचंय. सो इट इज अ टाइप ऑफ टेस्टिंग इन विच वन विल एंटर इन टू द ऍप्लिकेशन ॲज अ वन लेवल ऑफ युजर अँड ट्राय टू ऍक्सेस बियॉन्ड द युजर लिमिट्स. सो तो ऍक्सेस कधी, त्याला जर ते मॉड्यूल्स दिसले तर ऍक्सेस, त्याला दिसलेच नाहीत तर तो ऍक्सेस करता येईल का त्याला? नाही. नाही. मग तेच आपल्याला इथं चेक करायचंय. सो म्हणजे ते बाकीचे मॉड्यूल्स त्याला डिसेबल आहेत का, काही इनेबल आहेत. सो एजंट जर बी आता सपोज त्याच्यामध्ये स्टेजिंगवर एजंट युजर नाहीये राईट नाऊ, आणि ते डेटाबेस मधून सुद्धा इथे फक्त ऍड करून ऍक्टिव्ह होत नाही. आम्हाला डीबी पण आता आमचे क्लोज असतात डेटाबेस. सो डीबी मध्ये जाऊन आम्हाला काय करावं लागतं, त्या जे इनऍक्टिव्ह, तिथं बघा एक आणखी एक युजर होता कुंदन कुमार नावाचा, आता जस्ट आपण बघितलं, तर तो इनऍक्टिव्ह होता. तो इनऍक्टिव्हला आम्हाला काय करावं लागतं, त्या युजरला ऍक्टिव्ह करावं लागतं. ऍक्टिव्ह करण्यासाठी परत डीबी ऍक्सेस करायचा, डीबी मध्ये जाऊन त्या युजरचा इनऍक्टिव्ह टू ऍक्टिव्ह करायचं चेंजेस, आणि त्यानंतर मग तो युजर काय होतो, ऍक्टिव्ह होतो, आणि त्यानंतर लॉग इन करू शकतो. सो मग जर युजर एजंटनं लॉग इन झाला तर त्याला फक्त इनबॉक्स आणि जे काही कुठले स्टार्टिंगचं एक मॉड्यूल आहे, ते दोनच मॉड्यूलचा त्याला काय ऍक्सेस आहे, बाकी कुठल्याही मॉड्यूलचा ऍक्सेस नाहीये. पण ऍडमिनला जसं दे आर हॅव्हिंग ऑल ऍक्सेस, तर आपल्याला तेच चेक करायचंय. फायरवॉल लिकेज किंवा युजर प्रिव्हिलेजेस मध्ये काय सांगितलेलं आहे की एका ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही एका लेवलला, म्हणजे एका युजरनं लॉग इन करायला लागलात आणि त्याच्या बियॉन्ड त्याला त्याचा काही ऍप्लिकेशन ऍक्सेस करता येते की नाही चेक करतोय. जर ऍक्सेस करता येत नसेल तर ओके आहे, पण ऍक्सेस करता येत असेल तर तिथं सुद्धा सिक्युरिटीचा थ्रेट आला, तिथं सुद्धा सिक्युरिटी आपली काय झालं, गॅप आला, फेल झाली. सो ह्या सगळ्या आहेत ज्या काही आता आपण बघितल्या. ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन असेल, डायरेक्ट URL असेल, फायरवॉल लिकेज वर युजर प्रिव्हिलेजेस टेस्टिंग असेल, किंवा पेन टेस्टिंग असेल, SQL इंजेक्शन असेल, ते सगळ्या कुठल्या टाइप्स आहेत टेस्टिंगच्या? ऑल दीज आर द सिक्युरिटी टेस्टिंग. सो मोस्टली तुम्हाला विचारतात, ह्याच्यावर सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन असतो. सो याच्यामध्ये आपण सांगू शकतो की आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये पेन टेस्टिंग होते, SQL इंजेक्शन टेस्टिंग होते, ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन टेस्टिंग होते, डायरेक्ट URL टेस्टिंग आपण ऍज अ पार्ट ऑफ सिक्युरिटी टेस्टिंग परफॉर्म करतो, किंवा ऑथरायझेशन मध्ये युजर प्रिव्हिलेजेस टेस्टिंग ऑल्सो वी आर गोइंग टू बी परफॉर्म. सो हे सगळे टेस्टिंग आपण वी आर गोइंग टू बी एक्सप्लेन टू द, वी आर गोइंग टू बी टेल देम टू द इंटरव्ह्यूअर. इज इट क्लिअर? सिक्युरिटीमध्ये मोस्टली तुम्ही सांगू शकता, जर सपोज आपण सांगितलं की आपण कुठल्या, म्हणजे सपोज बँकिंग डोमेनमध्ये काम करतो, सो मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन तुम्ही सांगू शकतात की वी आर गोइंग टू बी डू द मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ॲज अ पार्ट ऑफ सिक्युरिटी टेस्टिंग. सो सिक्युरिटी नंतर बघा नेक्स्ट टाईप कुठली इथलं, नेक्स्ट वन इज द, विच इज द नेक्स्ट वन? म्युटेशन टेस्ट. म्युटेशन टेस्टिंग. सो म्युटेशन टेस्टिंग जे आहे, तर इथं अगेन दिस वन इज डन बाय द डेव्हलपर. कोण करायला लागली ही टेस्टिंग? डेव्हलपर. म्युटेशन म्हणजे काय? सो जस्ट दे आर गोइंग टू बी चेंज सम लाईन ऑफ कोड. काय करणार, ऍप्लिकेशनच्या कोडमध्ये काही चेंज करणार, आणि कोडमध्ये काही चेंजेस केल्यानंतर, म्हणजे म्युटेट करणं म्हणजे चेंज करणं. म्युटेटेड म्हणजे काय, चेंज करणं. आणि चेंज केल्यानंतर सपोज काही लाईन ऑफ कोड आपण कमेंट केला, काही लाईन ऑफ कोड आपण चेंज केला, तर ऍप्लिकेशनचं बिहेवियर चेंज व्हायला पाहिजे की सेम राहायला पाहिजे? चेंज व्हायला पाहिजे. चेंज व्हायला पाहिजे, राईट. आयदर दे आर गोइंग टू ऍप्लिकेशन फेल व्हायला पाहिजे, लॉन्च नाही व्हायला पाहिजे. आणि जर सपोज काही त्याचं त्या कोडचं काही इम्पॅक्टच होत नसेल, तर तिथं म्हणजे ते कोड फॉल्टी कोड आहे. इफ developer is going to be modify some line of codes, or they are going to be change some line of code, or they are going to be commented some line of code, and still application is working as expected. So in that certain situation we are not going to be say that that code is a quality code. आणि ते क्वालिटी कोड आहे की नाही हे चेक करण्यासाठीच डेव्हलपर कुठली टेस्टिंग करायला लागलाय? विच टेस्टिंग दे आर गोइंग टू बी परफॉर्मिंग हिअर? म्युटेशन. So it is a type of testing in which one will perform testing on the application or its related factors by doing some changes to them. So changes कशामध्ये, त्या ऍप्लिकेशनच्या कोडमध्ये. सो कोड, काही लाईन ऑफ कोड कमेंट करणं, काही लाईन ऑफ कोड
मॉडिफाय करणं, म्हणजे म्युटेटेड करणं, आणि त्यानंतर दे आर गोइंग टू बी सी द ऍप्लिकेशन इज स्टील स्टेबल ऑर नॉट. तर त्याच्यासाठी जी टेस्टिंग आहे तिला काय म्हणलेलं आहे? म्युटेशन. म्युटेशन नंतर बघा नेक्स्ट जी टाईप आहे तिला काय म्हणलेलं आहे? सोक टेस्टिंग किंवा रिलायबिलिटी टेस्टिंग. सो रिलायबिलिटी म्हणजे काय, तर आपल्याला कंटिन्युअसली वी आर गोइंग टू बी यूज अवर ऍप्लिकेशन फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजे स्टेबिलिटी तर कशी चेक करू शकतो, रिलायबिलिटी कशी चेक करू शकतो? हा, तर कंटिन्युअसली ऍप्लिकेशन यूज करायचं, लॉंग पिरियड ऑफ टाइमसाठी ऍप्लिकेशन यूज करायचं, आणि देन वी आर गोइंग टू बी से दॅट इफ द ऍप्लिकेशन इज स्टील स्टेबल. जसं स्टार्टिंगला परफॉर्म करत होतं तसंच 10 तास यूज केल्यानंतर सुद्धा ऍप्लिकेशन परफॉर्म करतंय, तर त्या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो? वी आर गोइंग टू बी रिलायबल. ऍप्लिकेशन स्टेडी आहे, ऍप्लिकेशन रिलायबिलिटी आहे, असं आपण तिथं काय करू शकतो? म्हणू शकतो. सो जस्ट when we are going to say that reliability, it is a type of testing in which one will use the application continuously for long period of time in order to check the stability or reliability of the application. Application stable आहे, रिलायबल आहे की नाही हे कशाने चेक करायला लागलो? सो युझिंग रिलायबिलिटी. आणि रिलायबिलिटी चेक करण्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशन कन्सिस्टंटली लॉंग पिरियड ऑफ टाइम साठी काय करावं लागेल? यूज करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट बघा कुठली टेस्टिंग आहे? ऍडहॉक. कसली टेस्टिंग आहे? काय नाव आहे? ऍडहॉक. सो अगेन ऍडहॉक म्हणजे काय? सो ही सुद्धा डॉक्युमेंटेड टेस्टिंग नसते. ही टेस्टिंग डॉक्युमेंटेड असते का? नाहीये. इथं टेस्टरला फ्रीडम दिलेलं असतं. सो टेस्टर काय करणार आहे? इट इज अ टाइप ऑफ टेस्टिंग इन विच वन विल परफॉर्म टेस्टिंग इन देअर ओन स्टाईल आफ्टर अंडरस्टँडिंग द रिक्वायरमेंट्स क्लिअरली. तुम्हाला रिक्वायरमेंट क्लिअर येतात, आता तुम्ही काय करायला लागलात? कुठलीही तिथे टेस्ट केस वगैरे काहीही लिहित नाहीत, काय नाही, म्हणजे त्याच्यामुळे टेस्ट केस लिहायला लागलात म्हणजे ती डॉक्युमेंटेड झालंय. ज्यावेळेस तुम्ही कुठलीही टेस्ट केस लिहितायत तर ती कसली झाली? डॉक्युमेंटेड. आता ही काय करतात? ही अशा ज्या टेस्टिंग आहेत ॲडहॉक टेस्टिंग, आपण काय करायला लागलो? युजली इन द फायनल स्टेज ऑफ द प्रोजेक्ट दिस टाइप ऑफ टेस्टिंग कॅन बी एनकरेज्ड. म्हणजे आता प्रोजेक्ट एकदम फायनल स्टेजमध्ये आहे, आता आपल्याला हँड ओव्हर करायचं ऍप्लिकेशन कस्टमरला. सो त्या केसमध्ये वी डोंट हॅव इनफ टाइम टू डू सच काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी. इनिशियल स्टेजमध्ये, मिडल स्टेजमध्ये आपल्याला वी आर हॅव्हिंग इनफ टाइम. सो त्या केसमध्ये किंवा हे सगळं मेंटेन करू शकतो, टेस्ट केस लिहिणं. पण फायनल स्टेजमध्ये वी आर गोइंग टू बी टेस्ट कपल ऑफ मॉड्यूल्स, होल प्रोजेक्ट रेडी असतो, इंटिग्रेशन झालेलं असतं, तर अशा केसमध्ये वी डोंट हॅव इनफ टाइम टू डू सच काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज. म्हणजे टेस्ट केस लिहिणं, ते मेंटेन करणं, परत ते एक्झिक्यूट करणं, तर ह्या एवढा वेळ नसतो. तर त्या केसमध्ये ही ॲडहॉक टेस्टिंग आपण म्हणजे एनकरेज करतो, किंवा कंपनी सुद्धा सांगते की नऊ वी आर गोइंग टू बी फोकस ऑन ॲडहॉक टेस्टिंग. सो ॲडहॉक टेस्टिंग मध्ये काय करायला लागलो? जस्ट वी आर गोइंग टू बी अंडरस्टँड द रिक्वायरमेंट क्लिअरली अँड देन वी आर गोइंग टू बी डू टेस्टिंग इन आवर स्टाईल. आपल्याला इथे फ्रीडम दिलेली आहे, असं काही नाही की कसे करा. सो आपल्याला जसं वाटतं, ज्या वेळेनं वाटतं त्या वेळेनं आपण इथे टेस्टिंग, फक्त आपल्याला चेक करायचं आहे की ऍप्लिकेशन प्रॉपरली सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होत आहेत की नाही. इथे कुठलंही डॉक्युमेंटेशन नाहीये, कुठलंही नाही डॉक्युमेंटेड नाहीये. सो ही जी आहे फ्रीडम दिलेली आहे टेस्टरला, त्याच्या ओन स्टाईलनं तो टेस्टिंग परफॉर्म करू शकतो. आणि त्या टेस्टिंगला काय म्हणलेलं आहे? ॲडहॉक म्हणजे काय? टेम्पररी. दिस इज नॉट अ, मग त्याच्यामुळेच म्हणलेलं आहे अनडॉक्युमेंटेड. ही कसली असते? दिस वन इज नॉट अ डॉक्युमेंटेड. फक्त आपण टेस्ट करणार, आणि देन वी आर गोइंग टू बी से दॅट द ऍप्लिकेशन इज वर्किंग फाईन. सो देन वी आर गोइंग टू बी से द ग्रीन सिग्नल. आपण सांगू की आय हॅव डन द ॲडहॉक टेस्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर पार्ट ऑफ द ऍप्लिकेशन अँड दिस वन इज वर्किंग परफेक्टली ॲज एक्सपेक्टेड. सो हे कशामधनं? म्हणजे इथे फ्रीडम दिलेली आहे टेस्टरला, कुठलंही डॉक्युमेंटेड वगैरे काय करायचं नाहीये. त्याच्या ओन स्टाईलनं तो टेस्टिंग परफॉर्म करू शकतो त्याला पाहिजे त्या वेळेनं. सो त्यानंतर नेक्स्ट कुठली? नेक्स्ट वन इज इनपुट डोमेन. सो इनपुट डोमेन मध्ये काय सांगितलेलं आहे? इट इज अ पार्ट ऑफ फंक्शनल टेस्टिंग और फंक्शनलिटी टेस्टिंग. टेस्ट इंजिनियर आर मेंटेनिंग स्पेसियल स्ट्रक्चर टू डिफाईन साईज अँड टाईप ऑफ एव्हरी इनपुट ऑब्जेक्ट. मग इनपुट डोमेन टेस्टिंग जे आहे तिथे काय करायला लागलो आपण? आता जसं की युजर आय डी आणि पासवर्ड मला इथे ऍप्लिकेशन मध्ये एखादा एंटर करायचा आहे. काय करायचंय? युजर आय डी आणि पासवर्ड मला इथं काय करायचा?
एंटर करायचं आहे. सो आपण इथे बघू शकतो 2 टेक्स्ट बॉक्स आहेत. एक आहे युजर आयडीचा आणि दुसरा कशाचा आहे. सो बघा आता इथं युजर आयडीचा जो टेक्स्ट बॉक्स आहे. सो इथं काय डिफाईन केलेलं आहे, इनपुट डोमेन आपल्याला काय द्यायचं, इथं इनपुट डोमेन द्यायचं आहे. सो तुम्हाला इथं जे मी आता हा जो आहे इन्स्पेक्ट केलं, हे पेजला काय केलं मी इन्स्पेक्ट केलं. इन्स्पेक्ट केल्यानंतर मी हा जो फोन और युजर आयडीचा जो आहे तो कोड मी इथं HTML मध्ये आयडेंटिफाय केला. ह्या इथं जो हे इन्स्पेक्टर आहे यानं, ह्या सिलेक्टरनं इथं गेलो मी आणि ह्याच्यावर जाऊन क्लिक केलं. सो तो हायलाइट झालाय. ह्याच्यासाठीचा जो कोड आहे तो कुठल्या ह्याच्यामध्ये आहे तो इथं काय झालाय, हायलाइट झालाय. सो हा हायलाइट झाल्यावर तुम्हाला इथं काही बघा, हा इथं जो आहे प्रत्येक इथे हे जे वेब पेज मध्ये सगळे जे काही असतात सगळ्या गोष्टी, टॅग असं म्हणजे टेक्स्ट बॉक्स असेल, लोगो असेल, बटन असेल, ते प्रत्येकासाठी डिफाईन करण्यासाठी HTML लँग्वेजमध्ये टॅग कन्सेप्ट आहे. सो इथं बघितलं आपण तर इथं टॅग जो आहे हा स्टार्टिंगला आहे, इथं जो स्टार्ट झालेला आहे त्या टॅगचं नाव आहे बघा इनपुट. काय नाव आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द टॅग, इनपुट टॅग. इनपुट टॅग. आता या इनपुट टॅग मध्ये तुम्ही जर बघितलं तर हे जे आहे तिथं जे देर आर कपल ऑफ ऍट्रिब्यूट्स. टाईप नावाचा ऍट्रिब्यूट आहे, प्लेस होल्डर नावाचा ऍट्रिब्यूट आहे, आयडी नावाचा ऍट्रिब्यूट आहे, ऑटो करेक्ट नावाचा ऍट्रिब्यूट आहे, रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट आहे, मिनिमम लेंथ आहे, मॅक्झिमम लेंथ आहे, ऑटो फोकस आहे, ऑटो कॅपिटल साईज आहे, पॅटर्न आहे, ॲनिमेट आहे, लेबल आहे, रूल आहे. सो दीज ऑल आर द ऍट्रिब्यूट्स. आणि तुम्ही बघू शकता त्या ऍट्रिब्यूट्सला काही ना काही व्हॅल्यू असाइन केलेल्या आहेत प्रत्येक. कॅन वी सी, येस. राईट. सो आता ही जे आपण इथे बघायला लागलो, फोकस करायला लागलो कुठल्या टेस्टिंगवर, इनपुट डोमेन. काय सांगितलेलं आहे, इनपुट डोमेन. इनपुट डोमेन काय आहे, फंक्शनल टेस्टिंगचे एक टाईप आहे आणि किंवा पार्ट आहे. सो टेस्ट इंजिनियर मेंटेन स्पेशल स्ट्रक्चर टू डिफाईन साईज अँड टाईप ऑफ एव्हरी इनपुट ऑब्जेक्ट. आता इथं जसं हा इथं इनपुट द्यायचं आहे आपल्याला, युजर आयडीला काय द्यायचं आहे आपल्याला, इनपुट. सो इनपुट मध्ये आपण बघा इथं साईज डिफाईन केलेली काय ऍट्रिब्यूट मध्ये, कॅन वी सी सम साईज, कॅन वी सी सम, काय साईज आहे याची, इन बिटवीन 6 to 15. राईट, बिटवीन 6 to 15. मिनिमम लेंथ काय दिलेली 6 आणि मॅक्झिमम लेंथ काय दिलेली 15. राईट. सो इथं साईज डिफाईन केलेली. सो आपल्याला सुद्धा रिक्वायरमेंट मध्ये साईज डिफाईन केलेली असते. मग आपण काय करायला लागलो, ज्यावेळेस आपल्याला हे इनपुट डोमेन टेस्टिंग करायला लागलो, सो आपण काय करू, 6 लेटरचा काय करू एक, म्हणजे 6 लेटर्सचे काही युजर आयडी क्रिएट करू आणि 15 डिजिट्स पर्यंत पण आपण, जसं की युजर आयडी आणि फोन नंबर ऍक्सेप्ट करत. इंडियामध्ये तर फोन नंबर 10 डिजिटचे आहेत, राईट. कंट्री कोड पकडला तर 12 डिजिट, राईट. 91 जर कंट्री कोड पकडला आणि पूर्ण बाकीचा मोबाईल नंबर पकडला तर सगळे मिळून किती होत आहेत, 12 डिजिट. सो पण इथं किती दिलेलं आहे बघा, ऑल ओव्हर हे ऍप्लिकेशन फक्त रिस्ट्रिक्ट असं करत नाहीये की 0 इंडियामध्ये यूज करायला पाहिजे. US मधल्या कोणाला जर ट्रेडिंग करायची असेल इंडियामध्ये, सो दे कॅन ऑल्सो ऍक्सेस द ऍप्लिकेशन. आणि त्याला जर ऍक्सेस करायचं असेल ऍप्लिकेशन त्याच्या फोन नंबरनं, तर त्याचा फोन नंबर इंडियामध्ये जसं 10 डिजिटचा आहे तसं 10 डिजिटचा नसणार आहे. तर माइट बी दे आर हॅव्हिंग 13 डिजिट्स, माइट बी दे आर हॅव्हिंग 15 डिजिट्स फोन नंबर, राईट. काही कंट्रीमध्ये 5-6 डिजिटचे पण नंबर असतील. काही कंट्रीमध्ये जसं इंडियामध्ये 10 आहेत, काही कंट्रीमध्ये 13 डिजिटचे आहेत, काही कंट्रीमध्ये 14 डिजिट आहेत, काही कंट्रीमध्ये 15 डिजिट आहेत. सो दे आर गोइंग टू बी गिव्ह लेंथ काय डिफाईन केलेली आहे यांनी, मिनिमम लेंथ 6 डिजिट आणि मॅक्झिमम लेंथ किती, 15 डिजिट. सो जर आयडी आपण यूज करायचा असेल तर जसं मी बघतोय तुम्ही इथं आयडी टाकलेला आहे, हा आयडी किती डिजिटचा आहे, इथं हाऊ मेनी डिजिट्स आर देअर, 6. 6. बरं, आता ही झाली लेंथ. इथं काय डिफाईन केलं इनपुट डोमेन मध्ये, लेंथ. लेंथ सोबत आणखी काय डिफाईन केलेले त्याने, टाईप सुद्धा. जर आपण इथं बघितलं काय पॅटर्न कसा आहे, पॅटर्न कसा आहे, Small letters A to Z. अल्फाबेट्स, capital. कॅन वी सी हा. अल्फाबेट ॲज वेल ॲज नंबर्स. हो. म्हणजे अल्फा न्यूमेरिक तुम्ही युजर आयडी किंवा नंबर इथे ऍड करू शकतात. दे आर ऍक्सेप्टिंग द पॅटर्न म्हणजे टाईप.
तो काय ऍक्सेप्ट करणार आहे ऍप्लिकेशन मध्ये युजर आय डी काय ऍक्सेप्ट करणार आहे तो टाईप इथं काय केलेलं आहे दे आर गोइंग टू बी डिफाईन ॲज अ पॅटर्न. सो सपोज आता आपण हे बघितलं पासवर्डसाठी. सो पासवर्डसाठी बघा काय लेंथ दिलेली मिनिमम पासवर्ड किती डिजिटचा असायला पाहिजे. मिनिमम पासवर्ड 6 मॅक्झिमम लेंथ किती म्हणजे 260 डिजिट्स पर्यंत पासवर्ड युजर क्रिएट करू शकतो. राईट. सो दिस इज द मॅक्झिमम लेंथ. मिनिमम 6 डिजिटचा तर तो पासवर्ड असायला पाहिजे. परत आता जसं की आपण इथं टाईप बघतोय ह्याला टाईप काय आहे पासवर्ड आणि आपण युजर आय ला बघितलं होतं टाईप काय टेक्स्ट. टाईप टेक्स्ट आणि तिथं काय टाईप पासवर्ड. सो ज्यावेळेस टाईप टेक्स्ट असते तर तिथं तुम्ही जे एंटर करता ते तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसते त्या टेक्स्ट बॉक्समध्ये. आणि ज्यावेळेस पासवर्ड मध्ये टाईप पासवर्ड असते तर मी जे काय एंटर करायला लागलो ते डिस्प्ले व्हायला का तुम्हाला. कॅन वी सी दिसतंय का. बरं 260 पर्यंत इथे एंटर व्हायला पाहिजे. म्हणजे इथं काय करायला लागलो आपण ह्या याच्यामध्ये जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी सी दॅट इनपुट डोमेन मध्ये काय करायला लागलोत. तर इनपुट डोमेन टेस्टिंग मध्ये काय करायला लागलोत आपण. ड्युरिंग दिस टेस्ट टेस्टिंग टीम व्हॅलिडेट्स सॉरी टेस्ट इंजिनियर आर मेंटेन स्पेशल स्ट्रक्चर टू डिफाईन साईज अँड टाईप ऑफ एव्हरी इनपुट ऑब्जेक्ट. म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे जो इनपुट ऑब्जेक्ट डिफाईन केलेला आहे तर त्याला जी काही साईज डिफाईन केलेली त्याला जी काही टाईप डिफाईन केलेली तिथं जर टाईप डिफाईन केलेलं असतं फक्त ए हायफन झेडचं पॅटर्न दिला असता ते पण स्मॉल दिला असता तर स्मॉल केसेस त्याने ऍक्सेप्ट करायला पाहिजे होतं. त्यानं किंवा कॅपिटल दिलेलं आहे तर स्मॉल आणि कॅपिटलच ऍक्सेप्ट करायला पाहिजे. नंबर दिले तर त्यानं फक्त नंबरच ऍक्सेप्ट करायला पाहिजेत. हा आणि किती त्याला साईज डिफाईन केली तेवढेच त्याने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. ते सगळं प्रत्येक गोष्ट आपण इथं चेक करायला लागलो युझिंग विच टेस्टिंग टाईप काय म्हणायला लागलो त्याला इनपुट डोमेन टेस्टिंग. त्यानंतर बघा नेक्स्ट कुठली आहे इंटर सिस्टीम. सो इट इज ऑल्सो नोन एज एंड टू एंड टेस्टिंग ऑलरेडी बघितली आपण त्यालाच काय म्हणायला लागलो तिथं नाव फक्त चेंज झालं एंड टू एंडलाच काय नाव दिलेलं आहे इंटर. So it is also known as end-to-end testing. During this test, testing team validates whether our application build coexisting with other existing software or not. जसं की काल आपण एक एक्झाम्पल पण बघितलेलं होतं एंड टू एंड टेस्टिंग मध्ये. जसं मी फंड्स ऍड करत होतो तर फंड्स ऍड करताना आपल्या ऍप्लिकेशन दुसऱ्या ऍप्लिकेशनवर पण डिपेंड होतं होतं की नव्हतं. जसं मी फंड्स ऍड करायला युपीआय यूज केलं युपीआय वर डिपेंड होतं जोपर्यंत युपीआय कडून त्यानं 5 मिनिटाचा वेळ दिलेला होता तिथं काल बघा आपण बघितलं आपण पटकन झालं ते 30 सेकंदाच्या आतच झालं त्याच्यामुळे ते पटकन काय झालं. पण एक मॉड्यूल दुसऱ्या मॉड्यूलवर काय इथं डिपेंड आहे. सो इंटर सिस्टीम म्हणजेच काय ते एंड टू एंड. सो काही आपले ऍप्लिकेशन दुसऱ्या ऍप्लिकेशनवर सुद्धा डिपेंड असतात. इथंच दुसऱ्या ऍप्लिकेशनचे एपीआय एकमेकासोबत इथं काय केलेले असतात इंटिग्रेट केलेले असतात. सो युझिंग द एपीआय म्हणजे आपल्याला पुढे डीप मध्ये बघायचं एपीआय म्हणजे काय तर ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. सो दोन ऍप्लिकेशन कम्युनिकेट करण्यासाठी इथं एपीआय यूज करतात. त्या ऍप्लिकेशन मध्ये काय यूज करतात एपीआय क्लिअर आहे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. सो दे आर गोइंग टू बी यूज. मग इथं सुद्धा 0 दाणं मग तुमच्या नेट बँकिंग सोबत त्याचे पण एपीआय यूज करायला लागलाय तो किंवा युपीआयचे पण एपीआय यूज करायला लागलाय. सो दे आर गोइंग टू बी यूज आणि त्यालाच काय म्हणलेलं एंड टू एंडच एक्झाम्पल आहे कुठलं इंटर सिस्टीम टेस्टिंग. त्यानंतर नेक्स्ट कुठलं आहे बघा परफॉर्मन्स. कुठली टेस्टिंग आहे परफॉर्मन्स लोड और स्ट्रेस. 3 टाईप आहेत इथं बघा. परफॉर्मन्स म्हणजे ह्या परफॉर्मन्सचेच हे 2 फॅक्टर आहेत कुठले किंवा 2 टाईप आहेत कशाच्या परफॉर्मन्सच्या अंडर लोड आणि स्ट्रेस. सो परफॉर्मन्स मध्ये जस्ट इट इज अ ॲडव्हान्स्ड टेस्टिंग टेक्निक अँड एक्सपेन्सिव्ह to apply because testing team have to create a huge environment to conduct this testing. During this test, testing team validates the speed of the processing. During the performance testing team conduct load and stress. Performance मध्येच कुठले 2 टेस्टिंग कंडक्ट करायला लागलोत आपण लोड आणि स्ट्रेस. मी इथं काय चेक करायला लागलोत आपण ऍप्लिकेशनचा परफॉर्मन्स. परफॉर्मन्स मध्ये ऍप्लिकेशन कसं बिहेव करते कसं परफॉर्म करते हे चेक करायचंय आपल्याला युझिंग द लोड टेस्टिंग अँड स्ट्रेस टेस्टिंग. लोड मध्ये काय करतोय
द एक्झिक्युशन ऑफ ऍप्लिकेशन अंडर कस्टमर एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन अँड कस्टमर एक्सपेक्टेड लोड टू एस्टिमेट परफॉर्मन्स इज कॉल्ड ॲज लोड टेस्टिंग. म्हणजे जे कस्टमरनं सांगितलेलं आहे की बाबा असं असं मला ऍप्लिकेशन पाहिजे, 1000 युजर असतील, 10,000 युजर असतील, ऍट अ टाइम जरी यूज करायले तरी त्यांना ते प्रॉपरली यूज करता यायला पाहिजे. सो तेवढा आपण लोड काय करणार, कस्टमरनं जे सांगितलेलं आहे 1000चा 10,000चा, तसं मग आपण जसं की आपण वी हॅव सीन कपल ऑफ टूल्स, मी आधी पण डिस्कस केलेलं होतं. जेमीटर, लोड रनर नावाचे जे टूल आहेत ते टूल आपण इथं यूज करणार आणि ते यूज करून आपण काय करायला लागलो, तसा लोड डिफाईन करतो. त्या जसं कस्टमरने सांगितलेलं आहे 1000चा 10,000चा तेवढा लोड आपण डिफाईन करणार. तसे आपल्याला ते एन्व्हायरमेंट सुद्धा क्रिएट करावं लागतं. तेवढा लोड डिफाईन करायचा असेल तर तुम्ही जे एन्व्हायरमेंट जिथं ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायला लागलात, जेमीटर किंवा लोड रनर, तर तसं ते मशीन सुद्धा तुमचे सर्व्हर मशीन सुद्धा तेवढ्या लोडच्या कॅपेबल पाहिजेत. त्याच्यावरून तुम्ही लोड डिफाईन करायला लागलात. सो त्यानुसार ते कसं बिहेव करतं त्या लोडला, तर ते करण्यासाठी आपण लोड टेस्टिंग करायला लागलो. त्याच्या बियॉन्ड जर लोड दिला आपण, जी सर्व्हरची कॅपॅसिटी आहे, तर त्याला म्हणतो आपण स्ट्रेस टेस्टिंग. लोड टेस्टिंग म्हणजे जी कॅपॅसिटी आहे तेवढ्यापर्यंत आपण लोड देत जाणार. जर 10,000 कस्टमर हँडल करायचा लोड असेल सर्व्हरचा, तर आपण 1000 पासून टेस्ट करणार. 1000 युजरला कसं बिहेव करतं, 2000ला कसं बिहेव करतं, अप टू सिस्टीम कितीचा लोड घेऊ शकते, 10,000. सो 10,000 युजर्सचा लोड देऊ आणि चेक करू. तर ऍप्लिकेशन त्याला म्हणायला लागलो तर आपण लोड टेस्टिंग. पण त्याच्या बियॉन्ड जर लोड दिला तर ते कसली झाली, कुठली टेस्टिंग झाली, स्ट्रेस टेस्टिंग. काय म्हणायला लागलो त्याला, स्ट्रेस टेस्टिंग. सो स्ट्रेस टेस्टिंग काय, जी तुमचं बियॉन्ड त्याच्या काय करायला लागलो आपण, जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त लोड द्यायला लागलो. सो त्या केसमध्ये मग ऍप्लिकेशनचं बिहेवियर काय आहे, जास्त म्हणजे 10,000चा युजरचा तो लोड ऍक्सेप्ट करू शकतो. मग तिथे तुम्ही 11,000 दिला, 12,000 दिला, 15,000 दिला, तर ते काय झालं, एक्स्ट्रा जो लोड आहे तो स्ट्रेस झाला. We can call it as which one? Stress. The execution of our application under customer expected configuration and uninterval loads to estimate the performance. म्हणजे त्याच्या बियॉन्ड जर आपण लोड दिला तर त्या केसमध्ये मग कसं त्या स्ट्रेसमध्ये कसं ऍप्लिकेशन बिहेव करतं, तर ते चेक करण्यासाठीची जी लोडच्या बियॉन्ड आपण चाललो, जो डिफाईन केलेला आहे त्याच्या बियॉन्ड आपण जर चाललो तर त्याला काय म्हणायला लागलो, स्ट्रेस. ह्या दोन्ही लोड आणि परफॉर्मन्स स्ट्रेस ची कशाचे पॅरामीटर आहेत तुमच्या विच टेस्टिंगचे, परफॉर्मन्स टेस्टिंग. सो जस्ट वी कॅन सी कपल ऑफ, आता हे काही फार इम्पॉर्टंट नाही आहेत, स्टोरेज असेल, डेटा व्हॉल्यूम असेल. सो वी आर नॉट गोइंग टू बी डू. सो स्टोरेजमध्ये काय, द ऍप्लिकेशन अंडर ह्यूज अमाऊंट ऑफ रिसोर्सेस टू एस्टिमेट स्टोरेज लिमिटेशन इज कॉल्ड. म्हणजे किती स्टोरेज आहे, जे काही तुम्ही वेब ऍप्लिकेशन यूज करायला लागलात किंवा डेस्कटॉप ऍप्लिकेशन यूज करायला लागलात, सो त्याचा डेटा स्टोअर करण्यासाठी काय स्टोरेज आहे काय नाहीये, तर ते तेवढा अमाऊंट ऑफ आहे का नाहीये हे चेक करणं त्याच्यासाठी स्टोरेज आहे. किंवा डेटा व्हॉल्यूम, द एक्झिक्युशन ऑफ ऍप्लिकेशन अंडर कस्टमर एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन टू एस्टिमेट पीक लिमिट्स ऑफ डेटा कॉल्ड डेटा व्हॉल्यूम टेस्टिंग असेल किंवा स्टोरेज टेस्टिंग. दीज आर नॉट मच इम्पॉर्टंट. हे जरी स्किप केलं तुम्ही तरी चालेल. वी आर नॉट, म्हणजे हे नाहीत विचारत आपल्याला कुठं. नेक्स्ट आहे बिग बँग. बिग बँग ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. वी हॅव सीन बिग बँग अप्रोच इन इंटिग्रेशन लेवल. डेव्हलपर फॉलोइंग कपल ऑफ अप्रोचेस, टॉप डाऊन अप्रोच, बॉटम अप अप्रोच. तसंच कुठला अप्रोच आपण बघितला होता, बिग बँग. बिग बँग म्हणजे तेच आहे. बिग बँग मध्ये काय सांगितलेलं आहे, टेस्टिंग टीम कंडक्ट सिंगल स्टेज टेस्टिंग आफ्टर कम्प्लिशन ऑफ द एंटायर सिस्टम डेव्हलपमेंट इन्स्टेड ऑफ मल्टिपल स्टेजेस. तर मल्टिपल स्टेजेस मध्ये न हे करता पूर्ण सगळे ऍप्लिकेशन डेव्हलप झाल्यानंतर आपण बिग बँग आपण अप्रोच फॉलो करायला लागलो. तिलाच म्हणलेले बिग बँग किंवा इनफॉर्मल और सिंगल स्टेज टेस्टिंग. आणि लास्ट काय सांगितलेलं आहे, incremental testing or formal testing, multiple stages of the testing process, युनिट लेवल टू सिस्टम लेवल. त्यालाच इन्क्रिमेंटल, जसं आपण युनिट लेवल केलं, मॉड्यूल लेवल केलं, इंटिग्रेशन लेवल केलं, सिस्टम लेवल केलं. सो हे इन्क्रिमेंटल जे होत चाललंय त्यालाच कसली टेस्टिंग, इन्क्रिमेंटल और फॉर्मल टेस्टिंग. युनिट लेवल टेस्टिंग केली, मॉड्यूल केली, इंटिग्रेशन केली, सिस्टम लेवल केली. तर इंटिग्रेशन म्हणजे हे इन्क्रिमेंट जसं होत चाललंय त्याला काय म्हणलेलं, इन्क्रिमेंटल
टेस्टिंग और फॉर्मल टेस्टिंग सुद्धा त्यालाच म्हणतो. सो ह्या झाल्या आपल्या काय झाल्या, दीज ऑल आर द टेस्टिंग टाइप्स. सो ह्या टेस्टिंग टाइप्स मध्ये काही डाऊट, काही डिफिकल्टी, काही क्वेरी, काही कन्सर्न? येस, आहे काही डाऊट, काही क्वेरी, काही कन्सर्न? नाही सर, काही क्वेरीज. क्लिअर आहेत सगळ्या? सो हो. टुमॉरो वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग द, आपल्याला बघायचं आहे लाईफ सायकल. दुसरं लाईफ सायकल SDLC आपण बघितलं होतं अर्लियर. आता आपल्याला स्टार्ट करायचे नेक्स्ट लाईफ सायकल कॉल्ड सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. सो टुमॉरो ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू बी स्टार्ट द सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. ओके, सो विल स्टॉप हियर. ओके सर, बाय बाय. Have a great day. Bye.